रोप आणलेलं आहे. नमस्कार. आज आपण आहोत डोंगरगाव, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी. डोंगरगावामध्ये एक मंदिर आहे टेकडीवरती, ज्याचं नाव आहे तुकाबाई. तुकाबाईच्या पायथ्याशी देशाची सेवा करून निवृत्त झालेला एक गृहस्थ, ज्यांचं नाव नारायण उगले, यांच्याशी आपण संवाद साधूया. नारायण दादा, नमस्कार. नमस्कार. आपण बालपणापासून ते देश सेवेमध्ये जाईपर्यंत तुमचा थोडक्यात काय प्रवास राहिला आम्हाला सांगा. मी या गावात 4थी पर्यंत शाळेला होतो. 5वी 6वी 7वी गणोरा शेजारचं गाव आहे, तिथे आम्हाला शाळेत जायला लागायचं. त्यावेळेला काय अर्धी चड्डी तिला मागे तिकडं असा तो प्रकार असायचा. पण मग माझे बंधू अतिशय कष्टाळू होते, तुझे चौघे, आम्ही 6 भाऊ. तर त्यांची जिद्द होती की यानं चांगलं शिकावं, डॉक्टर व्हावं. मग त्यांनी मला संगमनेरला शाळेला पाठवलं. ज्ञानमातेला मी 11वी केली 71 साली, आणि 1 वर्ष कॉलेज केलं. पण मला काही ते जमाना, माझी तब्येत बरोबर राहायची नाही. मग मी एअरफोर्स जॉईन केलं. एअरफोर्स जॉईन केलं. मला शिक्षक होते फादर अल्बर्ट होगर म्हणून, स्वित्झर्लंडचे नागरिक होते ते, आणि ते ज्ञानमातेत कायमस्वरूपी शिकवायला होतं. तर त्यांनी मला काही गायडन्स केलं की तू हे नाही जमत तर तू हे कर. मग मी एअरफोर्समध्ये पहिल्याच, त्यावेळेला काही गर्दी नसायची एवढी, पहिल्या चान्समध्ये सिलेक्शन झालं. लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, फिजिकल वगैरे, आणि पहिली पोस्टिंग म्हणजे बँगलोरला झाली. पण त्या परीक्षेची काही विशेष तयारी नाही केली तुम्ही? अजिबात नाही. मग शालेय शिक्षणावर आधारितच ती परीक्षा दिली? अगदी बरोबर. अरे वा, अगदी बरोबर. म्हणजे काहीही शून्य तयारी म्हटलं तरी शून्य. जाऊन बघूया काय. किती साली? 72 ला तुम्ही सिलेक्ट झाला? 1972. काय त्यावेळेला काय होतं, म्हणजे एअरफोर्स का लोकांना कदाचित आपल्याकडे माहितीही नव्हतं. ते फक्त मंत्रालयापुरतं बस क्षेत्र होतं. असं काहीतरी एक आहे. पण मग मी सिलेक्शन झाल्यानंतर आमच्या शाळेत प्रचार झाला, कॉलेजमध्ये प्रचार झाला. काय प्रकार आहे, एअरफोर्स आहे, कोट आहे, काय वायुसैनिक. जे दल, आपले जे 3 दल आहेत, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, पायदळ, नाविक दल आणि हवाई दल. तर त्यापैकी मी हवाई दलात होतो. 16 वर्ष नोकरी. सेवेत रुजू होणं हे तुमचं पूर्वीपासूनचं किंवा बालपणीपासूनचं असं स्वप्न नव्हतं? तसं काही स्वप्न नव्हतं. पण प्रयोग म्हणून बघूया कोण. आता तुम्ही सेवेमध्ये रुजू झाल्यानंतर काय पदांवर काम केली? मी अगोदर जे बेसिक हे असतं, एअरक्राफ्ट्समन म्हणतात त्याला. अच्छा. एअरमॅन म्हणतात. नंतर लिडिंग एअरक्राफ्ट्समन, नंतर कार्पोरल, नंतर सार्जंट, म्हणजे सिनियर नॉन कमिशन ऑफिसर इथपर्यंत गेलो. आणि मग मी म्हटलं आता थांबूया, बाहेर जाऊया, दुसरं काहीतरी करूया. कसा अनुभव आहे एकूण सेवेचा तुमचा? सेवेचं काय आहे, एक ठराविक ड्युटीज असतात तुम्हाला, त्यामुळे तुमचा बाहेरच्या जगाशी संबंध जवळजवळ तुटतो. तुमचं विदिन युअर कॅम्पस तुम्ही असता. आता तुम्हाला न्यूजपेपर्स आहे, लायब्ररी आहे, खेळासाठी भरपूर स्कोप आहे. पण जे पब्लिक संपर्क आहे तो तुमचा राहत नाही. आणि त्यामुळं एक रेल ट्रॅकचं जीवन कसं असतं, काही छक्के पंजे किंवा कुठं काय राजकारण काय, हे या भानगडी काय आपल्याला माहिती होत नाही. किंवा जोपर्यंत एक तुमचा विशेष इंटरेस्ट त्यात असेल तर तुम्ही त्या जाल आणि त्याचा विशेष अभ्यास कराल, तेव्हा ते शक्य आहे. अदरवाईज त्या कामात तुमच्याकडे जबाबदारी काय असायची? मी रेडिओ टेक्निशियन होतो. अच्छा. म्हणजे विमानावर जी रेडिओ यंत्रणा आहे, वायरलेस यंत्रणा, त्या यंत्रणेची काळजी घ्यायचं माझं काम. म्हणजे टेक्निकल स्टाफमध्ये होता तुम्ही? अगदी. आणि किती वर्षांची सेवा केली? 16 वर्ष. 16 वर्ष. मग काय परिसर कुठले फिरलात तुम्ही भारतात? बँगलोर, जोधपूर राजस्थान, कानपूर, लखनौ उत्तर प्रदेश, आणि अंबाला कॅन्ट हरियाणा. याच्या व्यतिरिक्त खाजगी आयुष्यामध्ये तुमची देशभ्रमंती पण झाली असेल पर्यटनाच्या निमित्तानं, काही ड्युटीच्या निमित्तानं. आता पोलीस खात्यात होतो. एअरफोर्सची सर्व्हिस संपल्यानंतर मला आमचे मित्र आले की आपल्याला गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये असे चान्सेस आहेत, तसे चान्सेस आहेत. म्हटलं ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील आपण देऊया म्हटलं. आम्ही MPSC दिली. किती वर्षी? वयाच्या 34 वर्ष.
आणि MPSC फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिक झालं अच्छा. आणि PSI साठी सिलेक्शन झालं. हो का? PSI पदावर किती वर्ष सेवा केली? PSI पदावर 17-18 वर्ष. त्यानंतर PI झालं प्रमोशन, इन्स्पेक्टर पोलीस, कुठल्या परिसरात? मुंबई, ओनली मुंबई. म्हणजे 1 वर्ष ट्रेनिंग नाशिकला आणि 23 वर्ष मुंबईमध्ये सेवा केली. मुंबईमध्ये मुंबई म्हणजे पोलिसांसाठी समुद्र आहे. होय. 96 पोलीस स्टेशन आहेत. परत CID, क्राईम ब्रांच, विशेष सुरक्षा विभाग, अशी खूप मोठी यंत्रणा मुंबईमध्ये पोलीस यंत्रणा काम करते. बरं. त्यामुळं मला वेगवेगळ्या यंत्रणांमध्ये काम करायला मिळालं. विशेष सुरक्षा विभाग, CID, क्राईम ब्रांच आणि पोलीस स्टेशन असं जवळजवळ सगळ्या प्रकारची कामं करायला संधी मिळाली. पण त्यातही माझा स्वभाव पोलीसच्या लायक नव्हता. बरं. कसा असायला लागतो तो? असं मला पब्लिक, अरे तुम कैसा पुलिस में आ गए, हां. अरे तुम कैसा पुलिस में आ गए, हां. तुम तो बैंक में होना चाहिए या तो शिक्षक हां. टीचर होना चाहिए, तुम कैसा पुलिस में आए. हां. त्याला म्हटलं म्हणून मी आ गया. हां. एक वेळ असं आली होती वेळ की नको ती कामं असे करावी लागतात की काय, मग मला वाटलं होतं सोडून. रिझाईन करावं. पण मग आता रिझाईन करून परत कुठला जॉब मिळणार. लेटेस्ट किती साली जॉईन केलं पोलीस फोर्स? 88 आणि केव्हा संपली सर्व्हिस? 2012 मार्च, 31 मार्च 2012 नंतर 2012. ते आजपर्यंतचं काय आयुष्य राहिलं? मग मी एक कॉर्पोरेट सेक्टरमध्ये 5.5 वर्ष नोकरी केली वा. मुंबईलाच. बरं. मी चीफ होतो सिक्युरिटी आणि सेफ्टी. कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये ज्यात 50-100 माळ्याच्या बिल्डिंग्स बनतात अशा कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये मी चीफ ऑफ सिक्युरिटी अँड चीफ ऑफ सेफ्टी हे काम केलं 5.5 वर्ष. बरं. दॅट वॉज व्हेरी एन्जॉयबल. आणि मग 2012 नंतर ते 2012 ते 17. 2017 आणि नंतर 17 पासून घरीच आहे इथे, म्हणजे इकडे गावी आला. गावी आलो. आणि त्या मग दरम्यान इथे शेती घेतली होती तुम्ही? शेती मला ही शेती मिलिटरीत असतानाच मिळालेली मला. अच्छा. बरोबर. फक्त त्या उंच अशा खळ्या होत्या, हां. त्या मी डेव्हलप केल्या. हां. हळूहळू डेव्हलप केलं. आता किती एकर क्षेत्र बागायत आहे आपलं? इथं 7.5 एकर हे आहे. हां. रेकॉर्डला 7.5 एकर आहे, हम्म, हम्म. पण वैतीला ते 5 एकरच येईल. असं असं. 5 काय एकर. काय पिकं घेता तुम्ही? इथे वेगवेगळी पिकं घेतो आम्ही. गहू, मका, हम्म. गाजरं. आम्ही डाळिंब घेतली 7-8 वर्ष. डाळिंब चांगली आहे, उत्पन्न दिलं आम्हाला डाळिंबाने. आणि सध्या मका, गहू, गाजरं अशी पिकं आहेत. वडिलोपार्जित काही शेती होती? वडिलोपार्जित मला 1.5 एकर आमच्या बंधूंनी माझ्या वाट्याला दिलेले आहे. हम्म. मी त्यांना म्हणतो मला काहीच नको आहे. हम्म. पण ते म्हणले नाही, ती ते त्या कुठं आहे? चिकणीच्या रस्त्यावर आहे. अच्छा, डोंगरावर. डोंगरामध्येच. म्हणजे मूळचं तुमचं गाव माझं डोंगर? गावच आहे, जन्मगाव आहे. आणि आम्ही इथेच स्थायिक झालोय. ओके. मुंबई कुटुंबात कोण कोण? कुटुंबात आत्ताच एक मुलगा एक मुलगी, त्यांचं लग्न झालेलं आहे. अरे वा. इथे मी आणि पत्नी राहतो. हम्म. आमचे 2 कुत्रे, एक मांजर, हम्म. हा आमचा इथला परिवार. परिवार. छान छान. खूप छान वाटलं दादा भेटून. तुम्ही या सगळ्या वेगवेगळ्या पातळ्यांवरच्या सेवा करत करत आज पुन्हा देशसेवेमध्येच आहात अजून सुद्धा. आता माझी NGO आहे, हां. एक आमची सेवाभावी संस्था आहे, हां. तिच्या माध्यमातून आम्ही वेगळी कामं करतोय. तर सध्या आम्ही